नमस्कार. आज 2 डिसेंबर 2024 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. एकनाथ शिंदे मुंबईत परतल्याने खातेवाटपाची चर्चा आजपासून. फडणवीसच मुख्यमंत्री होणार, पण गृह खाते कोणाकडे याबद्दल आज चर्चा होणार आहे. त्यानंतर 5 तारखेला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी असेल. डन. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे 2-3 अपत्य समाजासाठी गरजेचीच, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन. आता लोकसंख्याबद्दल किंवा लोकसंख्या वृद्धी दर याबद्दल चर्चा जास्त होत आहे. पहा, नुकतंच जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू यांनी पण म्हटलं की जास्त मुलं असणं गरजेचे आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पण तशा पद्धतीने त्यांना दुजोरा दिला. बरोबर. मग आता त्यांच्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी पण म्हटलेलं आहे. मग पहा, लोकसंख्या वृद्धी दर किंवा लोकसंख्या वाढवण्याची काय गरज पडली हा प्रश्न नक्कीच आपल्या माइंडमध्ये येऊ शकतो. कारण आपला भारत देश ऑलरेडी लोकसंख्या जास्त असलेला देश आहे. मग त्याच्यामध्ये पण आणखीन जास्त लोकसंख्या वाढवायची हे काय प्रकरण, म्हणजे नेमकं काय चालू आहे आपल्या समाजामध्ये. ओके, हे थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, यालाच अनुसरून UPSC पण आता 6 महिन्यानंतर आपली प्रिलिम असेल व ऑगस्ट महिन्यामध्ये लगेच मेन्स आहे. या नात्याने पहा, आता सध्याला हे टॉपिक चर्चेत आहे. पहा, व तुम्हाला माहिती आहे 1 वर्षाच्या आतीलच करंट अफेअर्स वगैरे आपला मेन्स परीक्षेला येतं. डन. मग या नात्याने ही न्यूज खूप महत्त्वाची आहे. GS1साठी जो भारतीय समाज आहे या नात्याने हा प्रश्न नक्की येऊ शकतो, तर लक्षात घ्या. त्यासोबतच जी राज्यसेवा काल झाली त्याबद्दल थोडंसं बोलतो. एकच मिनिट द्या, पुन्हा वापस आपण इकडे येऊयात. ओके, तर पहा, काल जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली त्याचा पेपर मी रात्री वाचला. मग त्यानंतर अगदीच पहा, आता जे क्लासेसवाले वगैरे आहेत त्यांनी तशा पद्धतीने सांगत आहेत छाती पिटून की बाबा माझ्या क्लासेसमधलं सर्व आलं. ठीक आहे, पहा, तसं अगदीच त्यांना आपण शुभेच्छा. पण आपल्या क्लासमधलं काही आलं का नाही, म्हणजे आपण पण छाती पिटणं गरजेचं आहे, तरच आपल्याकडे पण काही विद्यार्थी वगैरे जोडू शकतील. तर पहा, अगदी सांगेन मी, एक आठवड्यामधीलच लेक्चर तुम्ही पाहू शकता. आणीबाणीविषयी सर्व लेक्चर आपण कंप्लीट केलेले आहेत. त्यामध्ये बसवराज बोम्मई खटला मी चांगल्या पद्धतीने घेतला होता. 1994चा हा खटला, बरोबर. व त्यामध्ये देण्यात काय आलेलं होतं व मी बोलत असताना सांगितलेलं होतं की 1980मध्ये YV चंद्रचूड यांनी काय स्टेटमेंट दिलं होतं की आपल्या भारत देशामधील कोणतीही घटना जी असेल, एव्हरीथिंग इन इंडिया इज अंडर ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे तो पण प्रश्न आलेलाच होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखीन जर तुम्ही पुढे गेलात तर काय होतं पहा, कर्पुरी ठाकूर आणि MS स्वामीनाथन यांच्याबद्दल पण प्रश्न आलेला होता. व आता हे थोडंसं पास्टमधलं मी घेतलेले आहेत पण. ओके, आय थिंक फेब्रुवारी किंवा डिसेंबर या दरम्यानचं नक्की असेल. MS स्वामीनाथन यांचं निधन लास्ट इयर सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं होतं. आता ते थोडंसं पाहावं लागेल. मी पहा, आपले क्लासेस नाहीत त्यामुळे तसं छाती पिटत वगैरे नाही की आपलं खरंच व्हिडिओमधून वगैरे आलं, पण आपण पण एक व्हिडिओ तसा नक्की बनवूयात. त्याच्यानंतर आणखीन काय पहा, कॅगबद्दल आलेलं होतं आय थिंक, बरोबर. 148 कलम 148 हे एक आलेलं होतं. त्याच्यानंतर आणखीन कोणतं तर 324 ते 329 निवडणूक आयोग आय थिंक, बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे जवळपास जेमते मला जेवढे आठवत आहेत तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहा, इंडियन एक्सप्रेस ज्यावेळेस आपण इलेक्शनमध्ये रिफॉर्म का गरजेचे आहेत आणि कंबाईनचे विद्यार्थी आपला पेपर वाचू शकतात का हे ज्यावेळेस बोलत होतो ना, त्यावेळेस मी हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की अगदीच 324 ते 329 दरम्यान आपला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे देण्यात आलेले होते. ओके, सॉरी, थोडंसं शब्द बोलत असताना मागे पुढे झाले, म्हणजे मी ठरवून बोलत नव्हतो पण अचानकच मला लक्षात आलं, त्यामुळे सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर अगदी तुम्ही हे व्हिडिओ नक्की पाहू शकता. आता फक्त प्रश्न येतो नोट्सचा, तर नोट्स संदर्भात पण थोडंसं आपण प्रयत्न करूयात, कारण आता 2025चे जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचे आहेत. व मी याच्यापूर्वी म्हटलं ना, पहा, 2024पर्यंत आपलं जास्त काही नव्हतं, हातभार वगैरे नव्हता. पण MPSC पूर्वपरीक्षा जर पाहिली, राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा पाहिली ना, तर त्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपण पण या रेसमध्ये नक्की आहोत किंवा आपलं पण चांगला स्ट्राईक रेट आहे असं मी नक्की सांगू शकतो. पहा, कारण केशवानंद भारती खटला पण आपण शिकवलेला होता. त्यानंतर बसवराज बोम्मई ती पण एक केस झालेली आहे. डन. आणखीन आय होप सर्व काही समजलेलं असेल तुम्हाला. आता मला आठवत नाही ते करंट अफेअर्स कोणतं आहेत, पण परत एकदा पेपर पाहीन मी व त्यामध्ये खरंच आपले जर न्यूज वगैरे असतील तर तशा पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण आपला पण स्ट्राईक रेट चांगला आहे हे मी निश्चित सांगू शकतो. त्याच्यानंतर थोडंसं तुमचा वेळ घेतला. आता आपण परत आपल्या न्यूजपेपर अनालिसिसकडे नक्की येण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, UPSC प्रश्न काय विचारू शकेल की आज घडीला लोकसंख्या वाढावी किंवा लोकसंख्याचा वृद्धी दर जास्त असावा असे जे स्टेटमेंट येत आहेत ते काय येत आहेत असा प्रश्न UPSC नक्की विचारू शकते. तर झालेलं काय पहा, हा आपला प्यारा भारत आहे. याला जर आपण अशा पद्धतीने डिवाईड केलं तर काय होईल, वरचा जो भारत आहे तो नॉर्थ इंडिया व खाली साऊथ इंडिया असे 2 इंडिया आपल्याला पाहायला येतील, बरोबर आहे. मग आता हीच तर कंडिशन आहे. पहा, इथे नॉर्थ इंडियन स्टेट जर पाहिलात तर कोण आहे, UP आहे, बिहार आहे,
झारखंड, राजस्थान आहे, मध्य प्रदेश ही बडीवाली राज्य आहेत, बरोबर. व साऊथ इंडिया जर पाहिलात तर कर्नाटक, केरळ, त्यानंतर तेलंगणा, त्यानंतर तमिळनाडू, तेलंगणा, तमिळनाडू आणि दुसरं कोणतं राहिलेलं आहे आंध्र प्रदेश. ओके, हे एवढे राज्य आहेत साऊथ इंडियामध्ये. आणि मग आपण कुठे गेलो, आपण पहा सेंट्रल इंडिया आहोत. अगदीच जर तुम्ही पाहिलात तर सेंट्रल रेल्वे म्हणून येतं जातं. मुंबईची जी रेल्वे आहे आपलं CSMT स्टेशन, त्याचं जे सेंट्रल रेल्वे आहे त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे तर मुंबई. का तर आपण सेंट्रल रेल्वे किंवा सेंट्रल झोनमध्ये आहोत. ओके, आपण वरती पण नाही व खालती पण नाही. पण पहा, जर नॉर्थ इंडिया म्हटलं तर तशा पद्धतीने राज्य आहेत व साऊथ इंडिया म्हटल्यानंतर ही राज्य आहेत. मग मला सांगा, या दोन्ही राज्यांचं जर थोडंसं पॉप्युलेशनचं तुम्ही डिस्क्लोज केलं तर पॉप्युलेशन वाईज कोण जास्त आहेत, म्हणजे नॉर्थ इंडिया मोठा आहे की साऊथ इंडिया मोठा आहे, तर अगदीच नॉर्थ इंडिया मोठा आहे, बरोबर. पॉप्युलेशनचा वाटा अगदी नॉर्थ इंडियाचा जास्त आहे आणि साऊथ इंडियाचा वाटा काय आहे, कमी आहे. डन, हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात घ्या. मग आता आपल्या भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 280 आहे, बरोबर. यानुसार काय होते, वित्त आयोगाची स्थापना होते. सध्याला वित्त आयोग कितवं चालू आहे हे मला सांगायचं आहे. ओके, 2024 मध्ये म्हणतोय बरं मी, 2024. आता हा परीक्षेला येणार नाही तरी पण सांगा. डन, वित्त आयोग कोणता आहे, त्याच्यानंतर पुढचं वित्त आयोग ते आपण याच्यापूर्वी डिस्कस केलं होतं. आता पहा, हे कलम 280 याची गरज काय आहे आपल्या देशामध्ये, तर लक्षात घ्या. आता GST असेल किंवा आपल्यापैकी जे विद्यार्थी इन्कम टॅक्स भरत असतील, म्हणजे रिसर्च फेलोशिप एखाद्या विद्यार्थ्याची असेल तर त्यांना इन्कम टॅक्स पण तिथं ITR तरी नक्कीच द्यावा लागतो, बरोबर. TDS जर कटलेलं असेल तर इन्कम टॅक्स, बरोबर. त्याच्यानंतर आणखीन कोणता टॅक्स आहे का, बरं ठीक आहे, GST आणि इन्कम टॅक्स हे दोनला आपण कन्सिडर करूयात. मग पहा, हे दोन टॅक्स कोण गोळा करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट. आय होप समजला असेल पॉईंट तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे संपूर्ण टॅक्समधूनच आपल्या देशाची इकॉनॉमी वगैरे उभा राहू शकते, बरोबर आहे. पैसा खर्च करण्यासाठी कुठून होतो, तरी टॅक्समधूनच होतो. मग ते पहा, राज्याकडून टॅक्स किंवा व्यक्तीकडून टॅक्स कोण गोळा करतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. मग राज्य सरकारला पैसे कुठून येतील का, मग राज्य सरकार तर टॅक्स गोळा करत नाही आहे ना आपल्याकडून, फक्त व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स हे जे आहे ना आपलं राज्य सरकार गोळा करतं. हे कोणाकडून, तर अगदीच पेट्रोल पंपावर वगैरे व्हॅट लागलं जातो. त्यानंतर जे दारू विकली जाते अल्कोहोल, त्यावरती पण व्हॅट लागलं जातं, बरोबर आहे. मग हे पहा, व्हॅट स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, तेवढंच एक इन्कम आहे. त्यामुळेच पहा, आज दारूबंदी का होत नाही, तर राज्य सरकारला खूप जास्त निधी ह्यामधूनच मिळतो, बाकी जास्त होऊ शकत नाही पहा तिथे, बरोबर आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट काय GST आणि इन्कम टॅक्स गोळा करते, बरोबर. मग हे जे टॅक्स गोळा करतं सेंट्रल गव्हर्नमेंट, मग आता ह्या इन्कम टॅक्सला त्यांनी विभागणी तर करावी लागेल ना. म्हणजे आता पहा, आपल्याकडे 28 राज्य आहेत, या 28 राज्यांना द्यावं तर लागेल पैसे, कारण यांच्याजवळ तर पैशाचा तुटवडा आहे. आता गुजरातमध्ये दारूबंदी आहे, बिहारमध्ये दारूबंदी आहे, मग त्यांचं इन्कम कसं चालेल, त्यांचं राज्य कसं चालेल. मग या नात्याने काय करतं पहा, सेंट्रल गव्हर्नमेंट आर्टिकल 280 यानुसार वित्त आयोग बसवतं. व वित्त आयोग सांगेल तशा पद्धतीने ह्यांनी काय करतात, तर सेंट्रल गव्हर्नमेंट राज्य सरकारला वगैरे पैशाचं वाटप करतात. आय होप हा पॉईंट समजलेला असेल. मग हे जे आर्टिकल 280 आहे ना, यामध्ये जे वित्त आयोग बसतं, ते वित्त आयोग काय म्हणतं की ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे त्या राज्यांना तुम्ही जास्त पैसे द्या, ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्या राज्यांना तुम्ही पैसे द्या. आता यामध्ये UPला कन्सिडर करूयात आपण. UPला जर कन्सिडर केला तर तिथं GST जास्त भरते का, बिलकुल नाही. इन्कम टॅक्स जे भरतं का UP जास्त, बिलकुल नाही. त्यामध्ये कोण आहे मग यामध्ये पहिला कोण आहे तर अगदीच महाराष्ट्र आपण आहोत, बरोबर. महाराष्ट्र, त्यानंतर आहे तर तमिळनाडू, बरोबर आहे. का तर अगदी पहा, आता सध्याला तमिळनाडूची ग्रोथ वगैरे जास्त होत आहे, बरोबर आहे. दरडोई उत्पन्न वगैरे त्यांचं वाढत आहे. महाराष्ट्राला त्यांनी पिछे सोडत आहेत, बरोबर. पण GST मध्ये आपणच पहिल्यांदा जातो, बरोबर आहे. हा पॉईंट तुम्हाला समजला असेल आय थिंक. पहा, GST भरण्यामध्ये महाराष्ट्र प्रथम आहे, पण त्याचं रिपीट कोणाला मिळतं किंवा त्याचे फायदा जास्त कोणाला मिळतो, ज्याची लोकसंख्या जास्त आहे त्याला. म्हणजे पैसे भरायचा आपण आणि त्याच्यावर मजा कोण करणार, UP. आय होप हा पॉईंट समजलेला असेल. मग ह्याच कारणानिमित्त तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, त्यानंतर तेलंगणा हे जे राज्य म्हणत आहेत ना की बाबा आमची लोकसंख्या कमी आहे किंवा आम्ही या लोकसंख्येला कमी ठेवलं, हे आमच्यासाठी खरंच बेनिफिट आहे किंवा आपल्या देशासाठी खरंच चांगली गोष्ट आहे. पण याचा आमच्या इकॉनॉमीला किंवा आम्हाला जी फायदा होणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, जे पैसा मिळणार आहे त्याला तुम्ही पैसेच देत नाहीत ना. मग आम्ही लोकसंख्या वाढ रोखली, त्याचा फायदा काय झाला मग आम्हाला. मग आम्ही पण जास्त जर लोकसंख्या वाढवली तर आम्हाला पण तुम्ही पैसे देणार का. मग जर तसं असेल तर आम्ही पण लोकसंख्या वाढवू, व लोकसंख्या वाढवण्यासाठी काय लागतं, अशा पद्धतीने इथं स्टेटमेंट वगैरे येत आहेत. त्यामुळे पहा, आंध्र प्रदेशचे CM असू द्या किंवा तमिळनाडूचे CM असू द्या, यांनी काय म्हटलं की बाबा आम्ही पण आता लोकसंख्या वाढवण्यावर जास्त फोकस करू. मग हाच तर तिथं मुख्य इश्यू आहे पैशाचा, बरोबर आहे. आय होप हे सर्व चित्र तुम्हाला आता समजलेलं असेल की पैसा तिथं लोकसंख्या तिथं
ज्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला पैसे देतं ना, तिथं हा मोठा फॅक्टर तिथं ठरत आहे. ओके, या कारणानिमित्त त्यांनी काय म्हणत आहेत आता की लोकसंख्या वाढवणे गरजेचं. त्याच्यानंतर आता हा एक मुद्दा झाला की वित्त आयोगाच्या नुसार वगैरे किंवा पैशाचं रिबेट जे मिळणार आहे किंवा जे टॅक्सेशन आपण भरतो त्याचं आपल्याला परतावा जो असतो, GST जो परतावा आहे ना, तो राज्यांना जास्त मिळावा यासाठी पण जे राज्य आहेत ना त्यांनी काय आता लोकसंख्या वाढीस प्राधान्य वगैरे द्यावं असं म्हणत आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आता इथं येणार आहे. 2026 मध्ये आपल्याकडे काय डिलिमिटेशन कमिशन बसणार आहे. आता यावर्षी 2025 मध्ये लोकसंख्या होईल आपली, जनगणना होईल. मग जनगणना झाल्यानंतर लोकसंख्याचा आपल्याला आकडेवारी मिळेल, बरोबर. मग त्या लोकसंख्येच्या आधारित आपल्याला काय 2026 मध्ये डिलिमिटेशन कमिशन लागेल. मग डिलिमिटेशन कमिशन लागल्यानंतर पहा आता काय होणार आहे. आता डिलिमिटेशन कमिशन पण कोणाच्या बेसिसवर काम करणार आहे, लोकसंख्याच्या बेसिसवर. मग मला सांगा, नॉर्थ इंडियाची लोकसंख्या जास्त असेल की साऊथ इंडियाची? अगदीच पहा, नॉर्थ इंडियाची लोकसंख्या तिथे जास्त असणार आहे, राईट. मग यालाच अनुसरून आता काय होईल पहा, आपल्या देशामध्ये डिलिमिटेशन कमिशन बसल्यानंतर लोकसंख्या आधारित जर त्यांनी काम केलं तर खासदारांची संख्या कुठे वाढेल, नॉर्थ इंडियामध्ये खासदारांची संख्या वाढेल व साऊथ इंडियामध्ये खासदारांची संख्या काय होईल, कमी होईल. पहा, लोकसंख्याच्या जर आधारावर डिलिमिटेशननं काम केलं आज घडीला तर अगदी अशाच पद्धतीचे चित्र असेल. मग मला सांगा, तुम्हाला जर पंतप्रधान व्हायचं असेल तर तुम्ही जास्त जागा, आता अगदीच तुम्ही जास्त कुठून काम कराल तर अगदी नॉर्थ इंडियामध्येच तुम्ही काम कराल ना, कारण तुम्हाला पंतप्रधान किंवा जे खासदारकीच्या जास्त सीट आहेत ते नॉर्थ इंडियामध्येच आहेत. साऊथ इंडियाला तुम्ही लक्ष नाही दिलं तरी काही फरक पडणार नाही, कारण ह्या सीट तुम्हाला मत देणारच नाहीत. म्हणजे अगदी हे थोडेसे लिबरल विचारांचे आहेत. या कारणानिमित्त पहा, यांच्याकडे काँग्रेस वगैरे जास्त चालत नाही. आता तमिळनाडूचं त्यांनी काँग्रेसला तेव्हाच बाहेर करून दिलेला आहे, बरोबर. त्यानंतर केरळमध्ये पण त्यांचे अगदी तशी विचारधारा असली तरी पहा त्यांच्यामध्येच भांडण वगैरे होत असतं. त्यानंतर तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये आहे सध्याला मुख्यमंत्री त्यांचे, बरोबर. मग हे का होत आहे असं, अगदी त्यांचे लिबरल विचारधारा वगैरे तुम्ही म्हणू शकता. मग याच्याच बेसिसवर जर तुम्ही अभ्यास केलात ना तर अगदी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश वगैरे या राज्यांवरती जर तुम्ही फोकस केलात तरी तुम्ही डायरेक्टली पंतप्रधान होऊ शकता. खाली येण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. अशा पद्धतीने इथं काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. मग हे डिवाइड झाल्यानंतर अगदी खूप आपल्यासाठी एक काय म्हणू शकतो, एक चॅलेंज असणार आहे. आपलं जे संविधान निर्माते होते त्यांनी काय स्वप्न पाहिलं होतं, युनिटी इन डायव्हर्सिटी, व अगदी गुणागोविंदाने आपल्या देशातली सर्व लोक राहतील. पण साऊथ इंडियन स्टेटनी काय केलं पहा, लगेच आल्या त्यांनी लोकसंख्याला वगैरे कंट्रोल केलं व थोडंसं राज्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. जसं केरळ त्यामध्ये पुढे गेलं, त्यानंतर अगदीच तमिळनाडू पण तशा पद्धतीने आता सध्याला पुढे जात आहे महाराष्ट्रापेक्षा, बरोबर आहे. मग हे अगदी चांगली गोष्ट आहे की लोकसंख्या त्यांनी काय केली, कंट्रोल केली पहा. पण याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होत आहे पहा. एक तर त्यांना GST परतावा मिळत नाही आहे किंवा कमी मिळत आहे GSTचा परतावा. त्यानंतर दुसरी जर गोष्ट म्हटलात ना तुम्ही, तर यामध्ये डिलिमिटेशन कमिशन केल्यानंतर अगदी इथे त्यांना संधीच मिळणार नाही आहे. त्यांचं रिप्रेझेंटेशन वगैरे पुढे उदयास नेतृत्व वगैरे येईल का, तर बिलकुल येणार नाही. नॉर्थ इंडियन स्टेट्सच तिथं जास्त पगडा वगैरे भारी असेल व पंतप्रधान तिकडूनच येतील. मग या कारणाने त्यांचं मत काय आहे की बाबा आता आपल्याला पण लोकसंख्या वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून भावी आयुष्यात किंवा भावी राजकारणात पण आपलं तिथं मत टक्का वगैरे वाढावा व आपला पण विकास व्हावा, असं त्यांचं तिथं बेसिकली म्हणणं येत आहे. मग त्याच्यानंतर पहा, आता सरसंघचालक यांचं काय मत आहे. आता अगदी त्यांचं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं मत आहे, ते आपल्यासाठी डिस्कशन करणं गरजेचं नाही. पण UPSC प्रश्न विचारेल त्याचं उत्तर तुम्हाला ह्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे की बाबा ही 2 कंडिशन आहेत ज्या कारणांनी लोकसंख्या वाढ व्हावी असं साऊथ इंडियन स्टेटचं म्हणणं आलेलं आहे, असं तुम्ही लिहू शकता तिथे. आय होप हा पॉईंट समजला असेल तुम्हाला. मग याला सोल्युशन काय आहे, तर पहा, सोल्युशन इतकंच आहे की तुम्ही लोकसंख्याच्या आधारित थोडंसं कमी करा. जसं म्हटलं ना मी, डिलिमिटेशन कमिशनमध्ये जर तुम्ही लोकसंख्याच्या बेसिसवर जर आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीची जर मांडणी केलात तर ते थोडंसं तुमच्यासाठी चॅलेंजिंग जॉब असेल, कारण साऊथ इंडियाला पण तशा पद्धतीने इक्वल रिप्रेझेंटेशन मिळणार नाही. मग यासाठी इक्वल रिप्रेझेंटेशन असावं हे एक तुम्ही थोडंसं पाहणं गरजेचं आहे. आणि लोकसंख्येच्या बेसिसवर जे तुम्ही रिबेट किंवा GST परतावा वगैरे देत आहात त्याला थोडंसं साऊथ इंडियन जे राज्य आहेत ना त्यांना कोणत्या तरी कंडिशनवर तिथं पण थोडंसं जास्त इन्क्रिमेंट वगैरे लावून देणं गरजेचं आहे, असं तुम्हाला तिथं बेसिकली सांगायचं आहे ॲन्सर रायटिंगमध्ये. ओके, म्हणजे इक्वली करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे अगदी ॲन्सर पण तुमचं बेस्ट असेल. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला किंवा ही जी न्यूज आहे तो अगदी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेली असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, राज्यात ST प्रवास महागणार, 14% भाडेवाढ होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे अगदीच त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे, पण सध्याला मुख्यमंत्री नाही आहेत. मग मुख्यमंत्री यावरती सिग्नेचर केली किंवा डिसिजन घेतलं तर हे सर्व काही होणार आहे. डन. म्हणजे 100 रुपयेचं जर तुम्ही आज घडीला प्रवास करत असाल, 100 रुपयेचं तिकीट असेल तर तुम्ही अगदीच राष्ट्र योगदानमध्ये आणखीन 15 रुपये वाढ करू शकतो. म्हणजे अगदीच किती 115 रुपये तुम्हाला तिकीट बसेल, म्हणजे 14.2% समथिंग आहे ते. ओके, पण पाहूयात
म्हणजे अद्याप काही सांगता येणार नाही आपल्याला. त्याच्यानंतर पहा, आता हे पुणे एडिशन होतं. आता आपण जाऊयात छत्रपती संभाजीनगर एडिशनमध्ये. झालेलं काय पहा, कालचं लोकसत्ता आपल्याला एकतर मिळालं नव्हतं, बरोबर आहे. मग कालचं लोकसत्ता मिळालं नसल्यानंतर मी कंप्लेंट रेज केली. मग त्याच्यानंतर आज मला लोकसत्ता आजचा प्राप्त झाला, पण यामध्ये पहा फ्रंट पेजच गायब केले त्यांनी. म्हणजे छत्रपती संभाजीनगर एडिशनला त्यांनी पूर्ण बाजूलाच केलेल्यासारखं झालेलं आहे, म्हणजे याचा फ्रंट पेजच नाही. मग त्यामुळे मी पुणे एडिशनचं तुम्हाला फ्रंट पेज दाखवलं व त्यातील महत्त्वाच्या बातम्या घेतल्या. त्याच्यानंतर आता आपण काय करूयात, छत्रपती संभाजीनगरमधील सेकंड पेजपासून सुरुवात करूयात. पहा, डोनाल्ड ट्रम्प यांचं काहीतरी मत आहे. ते काय मत आहे तर त्यांनी काय म्हटले तर ब्रिक्स देशांवर 100% शुल्क वाढ करू. आता सर्वांना माहिती आहे मागच्या महिन्यामध्ये ब्रिक्स परिषद झाली, बरोबर. मग ब्रिक्स परिषद झाल्यानंतर अगदी आपल्याला एक लक्षात आलं की जर ब्रिक्स परिषदेमधील जे सदस्य राष्ट्र आहेत यांनी जर एकत्र येऊन काम केलं ना तर आपण अमेरिकेला पण बाजूला करून टाकू शकतो, बरोबर. अमेरिका जी आज बडा भाऊ म्हणून काम करत असते ना, त्याला आपण अमेरिकेची गरजच पडणार नाही जर ब्रिक्स नेशन एकत्र येऊन काम केलं तर. असं आपला त्या समितीमध्ये ती जेव्हा समिट झाली ना त्यावेळेस आपलं हे लक्षात आलं, बरोबर. मग अगदीच ब्रिक्स देशांमध्ये काय खिचडी शिजत आहे हे लगेच डोनाल्ड ट्रम्प यांना पण समजलेलं आहे. पहा, मग डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलेत की जर हे जे ब्रिक्स राष्ट्र आहेत ना यांनी जर एकत्रितरित्या व्यापार करत असतील, ओके, व डी डॉलरायझेशन म्हणजेच काय तर अगदी हे जे ब्रिक्स सदस्य राष्ट्र आहेत यांनी यांच्या करन्सीमध्ये जर व्यापार करत असतील तर आम्ही काय करू, USA काय करणार पहा, हे जे ब्रिक्स नेशन्स आहेत ना यांच्यावरती 100% तिथं काय करेल, कर लावेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे कस्टम ड्युटी 100% वाढवू आम्ही. म्हणजे 100 रुपयाची जर वस्तू असेल व अमेरिकेमध्ये जर ती जात असेल ना तर त्याच्यावरती 100 रुपये टॅक्स द्यायचा. म्हणजे किती, 200 रुपयाला ती वस्तू होईल. मग भारताची वस्तू तिथं विक्री वगैरे होईल का तर बिलकुल नाही, कारण ही महाग असेल. व मेड इन USA ची वस्तू तिथं अगदी जास्त पद्धतीने वगैरे विकेल, कारण त्यांची वस्तू 100 रुपयालाच पडणार आहे त्यांना, बरोबर. मग हे थोडीशी अशा पद्धतीने क्रिटिकल त्यांनी कन्सेप्ट वगैरे मांडलेली की बाबा जर तुम्ही नीट वागला नाहीत आमच्यासोबत तर आम्ही तुम्हाला काय करू 100% तिथं टॅक्स वगैरे लावू असं म्हटलेलं आहे. मग आता ही वेळ का आली अमेरिकेवरती हे थोडंसं समजून घ्या. आता पहा 2022मध्ये काय झालं, रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं, बरोबर. रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यानंतर लगेच भारत देशाने रशियासोबत थोडंसं राहण्याचा प्रयत्न केला. किंवा पहा आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते अगदीच पुतीनचे पण चांगले मित्र आहेत. मग त्यांनी लगेच पुतीनसोबत वगैरे व्यवहार तशा पद्धतीने केलं, कारण रशियाने आक्रमण केल्यानंतर जे USA आहे ना USAने त्यांच्यावरती सँक्शन लावले व USA काय म्हटलं की रशियासोबत आजपासून आम्ही डॉलरमध्ये व्यापार करणार नाही, डॉलरमध्ये आता व्यापार करायचा नाही. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस रशियाला भेट देण्यासाठी गेले ना त्यावेळेस रशियाने म्हटले की बाबा बघ आमच्यासोबत अशा पद्धतीने अमेरिका हे लावत आहे, सँक्शन वगैरे लावत आहे. मग त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी डायरेक्टली म्हटले की बाबा ठीक आहे त्यांना सँक्शन लावू द्या, ही इथं आहे रशिया, इथं आहे प्यारा भारत. मग आपल्या प्यारा भारतला काय तेलाची गरज जास्त आहे. मग भारत देशाने काय केलं पहा, रशियासोबत एक करार केला व रशियाची करन्सी काय आहे, रुबल आहे, बरोबर. मग रशियाची रुबल आणि भारतीय रुपया यामध्येच काय करायचं, आपण एक्सचेंज करायचं, व्यापार करायचा. म्हणजे अमेरिकेच्या डॉलरची गरज पडणार आहे का, बिलकुल नाही. कारण अमेरिकेनं रशियाला सांगितलं की बाबा आजपासून आम्ही डॉलर तुम्हाला देणार नाही किंवा आपले व्यापार वगैरे होऊ शकत नाहीत असं अमेरिकेने सांगितल्यानंतर भारत आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांनी काय केलं पहा, आपापल्या स्वतःच्या देशी करन्सीमध्ये त्यांनी व्यापार वगैरे करायला सुरुवात केली. व त्यामुळे पहा ह्याचा अगदीच आपल्याला फायदा काय होणार आहे, रुपया स्ट्रॉंग होण्यामध्ये इथं फायदा होईल. कारण आपल्या अर्थशास्त्रामध्ये कन्सेप्ट आहे पहा, एकच मिनिट द्या, हे थोडंसं क्लीन करेन म्हणजे तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने समजून येईल. आपल्या इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्ट काय आहे, महागाई का वाढते, महागाई का वाढते तर अगदी पुरवठा कमी झाल्यानंतरच महागाई वाढते व मागणी वाढली. हे दिसत नाही आहे, एकच मिनिट. हां पहा, एकीकडे मागणी आणि इकडे पुरवठा. जर मागणी वाढली व पुरवठा जर कमी झाला तर काय होते, महागाई वाढते. मग त्याच धर्तीवर पहा ना तुम्ही, जर डॉलरची मागणी वाढली व पुरवठा जर कमी झाला, डॉलरचा पुरवठा कमी झाला तर अगदी रुपया तिथं काय होणार आहे पहा, खूप खाली जाणार आहे. म्हणजे तळागाळाला वगैरे महागाई वाढेल. म्हणजे अगदी आपला रुपया तिथं काहीच काम करू शकणार नाही, कारण डॉलरची मागणी वाढलेली आहे. व मागणी वाढल्यानंतर पहा आपण काय करतो, वस्तू पाहिजेच असेल ना तर किती पण पैसे देऊन आपण ती वस्तू खरेदी करायला पाहतो. मग ती तशा पद्धतीने ही सिच्युएशन होते, बरोबर. पण आपण काय केलं, आता जे USA आहे त्यांचं जे डॉलर आहे ते डॉलरची आम्हाला गरजच नाही आहे. मग काय होतं पहा, पुरवठा जर कमी केला आपण, म्हणजे मागणीत जर आपण कमी केली, डॉलरची जी मागणी आता करत आहोत ना ती जर मागणी आपण कमी केली व पुरवठा काय जसाच्या तसं जरी राहिला तर आपला महागाईची वगैरे तिथं झळ बसणार आहे का, बिलकुल नाही. आपल्याला काही इफेक्टच पडणार नाही, कारण आपण डॉलरचं
व्यवहारच बंद केलेले आहेत. मग या कारणानिमित्त पहा ह्याचा अमेरिकेला फटका बसू शकतो व भारताच्या रुपयाला इथं खूप स्ट्रॉंग फायदा होईल. ओके, व ब्रिक्स नेशनमध्ये कोण कोण येतं पहा. आता अगदीच रशिया आहे, आता रशियासोबत आपण व्यापार ऑलरेडी चालू केला आहे, आणि चायना. आता चायनासोबत जर भारताने व्यापार परत एकदा चांगल्या पद्धतीने जर चालू केला, आता पण आहे, पण चायनीज करन्सी आणि आपली भारतीय करन्सी या दोघांमध्ये जर देवाणघेवाण तशा पद्धतीने झाली व डॉलरायझेशन जर चायनासोबत जर झालं तर अमेरिकेला याचा फटका खूप आहे पहा. कारण रुपया तिथं स्ट्रॉंग होईल. सर्वांना माहिती आहे पहा, भारत कोणासाठी, चायनासाठी पण मोठी बाजारपेठ आहे. त्यानंतर रशिया असू द्या किंवा USA असू द्या, ह्या सर्वांसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. म्हणजे तो जो माल आहे त्यांचा तो डायरेक्टली भारतामध्ये आणून डंप केला जाऊ शकतो, इझिली डंप केला जाऊ शकतो. आता अगदीच ॲपलचं जे मार्केट आहे ते पण भारतामध्ये आता कसं सध्याला वाढत आहे, बरोबर आहे. त्यामुळे पहा, पूर्वी एक स्टोअर होतं ॲपलचं, ते आता भरपूर वाढत वगैरे आहेत, म्हणजे तशा सर्व्हिस सेंटर वगैरे त्यांचे वाढत आहेत. हे अमेरिकेला पण माहिती आहे की आपला हे जर झाले त्यांनी तर हे आपल्यासाठी पण एक शॉकिंग न्यूज असेल. ओके, त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेले आहेत की ब्रिक्स नेशनने जर त्यांच्या स्वतःच्या करन्सीमध्ये जर व्यापार करायला चालू केलं तर आम्ही त्यावरती 100% टॅक्स लावू. आता अगदीच यावरती ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह यांनी काय म्हटलं पहा की डोनाल्ड ट्रम्प असं करू शकत नाहीत. जर त्यांनी तसं केलं तर याचा फटका अमेरिकन्सलाच आहे. कारण भारतीय वस्तू आज घडला. आता पहा, आपला बाजूचा देश बांगलादेशमध्ये स्वतःचंच गृहयुद्ध वगैरे चालू झालेलं आहे त्यांचं. आता गृहयुद्ध ही संकल्पना तिथं म्हणता येणार नाही, तरी पण पहा गृहयुद्धच्या दिशेने ते जात आहेत सध्याला, बरोबर. कारण त्यांचं राजकीय अराजकता तिथं पसरलेली आहे, बरोबर. मग पहा, बांगलादेशमध्ये जर राजकीय अराजकता असेल ना तर याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, USA होणार आहे. USA कसा इम्पॅक्ट होईल तर अगदी पहा, बांगलादेश त्यांना कपडे वगैरे प्रोव्हाइड करतं. मग बांगलादेशमधून कपडे वगैरे जर जाणार नसतील त्यांना तर कोण नाही दुसरी बाजारपेठ, यस, इंडिया. ओके, मग इंडियामधून कपडे गेल्यानंतर जर त्यांनी 100 रुपये त्यावरती जर लावले तर ते US पण थोडंसं महागाई तिथं लागेल. ओके, मग यासाठी असं होणार नाही, तरी पण डोनाल्ड ट्रम्प यांनी तशा पद्धतीने इशारा दिलेला आहे. ठीक आहे, आपण मान्य करूयात व पुढे जाऊयात. त्याच्यानंतर मतदान आकडेवारी वाढवण्यासंदर्भात याचिका सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. म्हणजे काय पहा, ऑगस्ट महिन्यामध्ये जे निवडणूक आयोग आहे यांनी काय म्हटलं पहा की आपण आता हे एक मतदार केंद्र आहे पहा. ओके, इथं जाऊन आपण मतदान करतो. मग इथं मतदान केल्यानंतर आपल्याला मतदान करण्यासाठी किती मिनिट लागतो पहा, जास्तीत जास्त 60 ते 90 सेकंद लागतो आपल्याला, बरोबर. मग याची आकडेवारी वगैरे जर काढली ना तर अगदी 1000 लोकांचा एक मतदारसंघ वगैरे असतं व त्यासाठी एक मतदार बूथ असतं तिथं, बरोबर. मग आता निवडणूक आयोग काय करत आहे, याचीच लोकसंख्या वाढून तिथं 1500 वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहे. मग जर ही 1500 लोकसंख्या जर झाली ना तर प्रॉब्लेम काय होणार आहे, इथं जास्त मोठी रांग वगैरे लागेल. मग यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये आज याची सुनावणी आहे. मग पाहूयात की हा निर्णय खरंच निवडणूक आयोग घेईल किंवा न घेईल. ओके, मग सुप्रीम कोर्ट वगैरे याबद्दल काय तिथे नक्कीच निर्देश देईल. आता पाहूया, जनहित याचिकेमध्ये इथं देण्यात आलेले आहेत पॉईंट वगैरे, पण पहा, सुप्रीम कोर्टाने जर ही पेटिशन डिलीट केली किंवा यामध्ये जर तथ्य आढळलं नाही जर त्यांना, तर मग हे संपूर्ण आपण जे वाचलं ते काही गरजेचंच पडत नाही ना. त्यामुळे फिडेड टॉपिक होऊ नये यासाठी आपण याला पुढे कंटिन्यू करूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याला चांगल्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न नक्की करूयात. ओके, त्याच्यानंतर संपूर्ण राजकीय बातम्या, त्यामुळे मी स्किप केलं. नेक्स्ट आहे पहा, संविधानिक हुकुमशाहीचा धोका. मागच्या लेक्चर्समध्ये आपण आणीबाणीच्या संपूर्ण तिन्ही संकल्पना पाहिलेल्या आहेत. मग ज्यावेळेस संविधान सभेमध्ये आणीबाणीविषयीच्या तरतुदीचं डिस्कशन होत होतं ना, त्यावेळेस काही तज्ज्ञांनी तिथं मत मांडलं होतं पहा, त्या आपण थोडंसं पाहून घेऊयात. आणीबाणीच्या तरतुदीमुळे आपण केंद्र सरकारच्या हातात राज्यांच्या विरोधात कोलीत देतो आहोत, तर एकूणच सरकारला लोकांच्या विरोधात काम करण्यासाठी सज्ज करतो आहोत, या प्रकारची टीका KT शहा यांनी संविधान सभेत केली होती. त्याच्यानंतर आणीबाणीच्या तरतुदींमुळे संविधान टिकवण्याऐवजी संवैधानिक हुकुमशाही निर्माण होईल असे TT कृष्णमाचारी यांनी म्हटले होते. आणि HV कामत यांनी अतिशय महत्त्वाचा आणि मूलभूत मुद्दा मांडला होता. ते म्हणाले होते की केवळ आणीबाणीच्या भागामुळे सर्वंकषशाही राज्यसंस्था पोलीस राज्य तयार होण्याची शक्यता आहे, बरोबर. व याचा आपला पोलीस राज्य कशा पद्धतीने झालं होतं हे इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये जी आणीबाणी लावली होती यावरून हे निश्चित सांगता येतं, बरोबर आहे. हे तिन्ही जर तुम्ही टीका आणीबाणीविषयी जर पाहिला तर आपल्याला काय सांगता येतं की ते जे बोलत होते ना ते तशा पद्धतीने अगदी योग्य होतं. म्हणजेच काय, इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये ज्यावेळेस आणीबाणी लावली त्यावेळेस त्यांनी प्रेस सेन्सरशिप जाहीर केली. प्रेस सेन्सरशिप जाहीर केल्यानंतर पहा, तुम्हाला एडिटोरियल आपण ज्या पद्धतीने आज टीका वगैरे पाहतो किंवा टीका वगैरे सरकारला करतो ती तशा पद्धतीने टीका वगैरे करता येत नव्हती. मग यासाठीच पहा, म्हणजे आपले इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र आहे त्यांनी डायरेक्टली कोरं पेजेस वगैरे तिथे छापायला चालू केले होते, बरोबर आहे. त्यानंतर जे विरोधक आहेत त्यांना जेलमध्ये वगैरे टाकण्यात येत होतं. मग ह्या संपूर्ण गोष्टींमुळे काय होत होतं पहा की संवैधानिक हुकुमशाहीचा तिथं धोका आहे. आणि मला सांगा तुम्ही, आज घडीला जर आपल्या देशामध्ये जर आणीबाणी लागली तर पॉवर कोणाकडे जाते, एकवटली जाते, तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे जाते. मग अगदी तत्कालीन वेळेस, आता भारतीय संविधान ज्या वेळेस लिहिलं गेलं ना
त्यावेळेसची गोष्ट आहे ही. कारण पुन्हा ही जी पॉवर आहे, प्रेसिडेंटची पॉवर कुणाकडून प्रेसिडेंटची पॉवर आहे ना, ती काढून घेऊन प्राईम मिनिस्टरकडे गेलेली आहे. बरोबर, इंदिरा गांधींच्या काळात हे असं झालं, प्रेसिडेंटची पॉवर त्यांनी नल केली व प्राईम मिनिस्टरला थोडंसं मोठं भाऊ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण पूर्वी काय होतं, 1950ला ज्यावेळेस आपली भारतीय संविधान अंमलबजावणी चालू झाली ना, त्यावेळेस प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे खूप मोठी पॉवर होती. मग त्यामुळेच टी कृष्णमाचारी वगैरे म्हणत होते की बाबा तुम्ही प्रेसिडेंट ऑफ इंडियाला खूप मोठी पॉवर देत आहात, व जर ही पॉवर त्यांनी गैरवापर जर केली तर काय होईल, हुकुमशाही प्रेसिडेंट ऑफ इंडिया मार्फतच हुकुमशाही वगैरे तिथं लागली जाऊ शकते. मग असं त्यांचं बेसिकली तिथं मत होतं. पण पहा, आज घडीला आपण जरी पाहिलं तरी एक वेळेस आपण आणीबाणीची झळ सोसलेली आहे. 1975 ते 70 दरम्यान आपण आणीबाणीला झेललेला आहे. तरी देखील आपण पॉझिटिव्हली बोलणं गरजेचं आहे, कारण संविधान सभेमध्ये तशा पद्धतीने टीका झाली, पण त्याला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण म्हटलं होतं की पहा, याचं जे कलम 356 आहे पहा, त्याचा कमीत कमी वापर वगैरे होईल असं म्हटलं होतं. पण त्याचं झालं भलतं उलटं की 100पेक्षा जास्त वेळा त्याच कलमाचा वापर वगैरे झाला. त्यामुळे पहा, आता ह्या संपूर्ण गोष्टी विरोधाभासी किंवा अगदीच निगेटिव्ह जरी असल्या ना, तरी पॉझिटिव्ह काय आपल्याला, तर ज्यावेळेस आपल्या भारतावर कोणतं संकट येणार आहे, आपल्या देशावर संकट जेव्हा येईल ना, त्या देशावर संकट आपल्याला लढा देण्यासाठी संपूर्ण जे राज्य संस्था आहेत त्या एकवटून लढा देणं खूप गरजेचं आहे. या निमित्ताने आपल्याला 352 ते 360 मधील जे आणीबाणीच्या प्रोव्हिजन्स आहेत ना, त्या खूप मदत करतात असं तुम्हाला तिथं सांगायचं आहे. ओके, संविधानचाच डायरेक्टली निगेटिव्ह जाऊ नका की नाही ह्याला काढूनच टाकणं गरजेचं वगैरे आहे, असं प्लीज म्हणू नका. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीला पण तुम्हाला तिथं परीक्षेमध्ये किंवा जे आन्सर रायटिंग करताना तुम्हाला दोन्हीला पण बरोबर तिथं दोन्हीला पण तिथं इक्वली न्याय देता यायला पाहिजे. ओके, त्यावेळेसच तुमचं बेस्ट आन्सर होतं. नाहीतर पहा, बायस्ड ओपिनियन म्हणतात त्याला, म्हणजे तुम्ही जर जास्तीत जास्त निगेटिव्ह लिहिलात ना, तर मग संविधान सभेमध्ये ह्यांनी जी चर्चा केली मग त्याला काही हे तथ्यच होणार नाही ना. त्यानंतर पहा, 1978 मध्ये ज्यावेळेस 44वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस मग प्रोव्हिजन काढून टाकलेच असते ना त्यांनी पण ते का केले नाही, त्याचं नेमकं कारणच ते होतं ना की बा या प्रोव्हिजनची खूप गरज आहे आपल्या देशाला. एक म्हणजे ज्यावेळेस संकट येतं ना त्यावेळेस आपल्या संपूर्ण फॅमिलीला एकत्र येऊन लढणं खूप गरजेचं आहे, यासाठीच हे आपण ठेवलं. नाहीतर पहा, 1976 मध्ये जी घटना दुरुस्ती करण्यात आली होती, 42वी घटना दुरुस्ती, त्याला रिपील करण्याचं काम 1978 मध्ये केलं, परंतु काही प्रोव्हिजन त्यांनी ठेवलेले आहेत ना तसेच. 352 हे कलमच त्यांनी डिलीट केलं असतं, पण त्यांनी केले का, तर बिलकुल केलं नाही, कारण काळाची गरज आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, निगेटिव्ह किती जरी असलं तरी पॉझिटिव्हची थोडीशी तरी टॉर्च तिथं शोधणं गरजेचं आहे. पहा, लाईट तिथं तुम्ही शोधा, म्हणजे तुम्हाला बरोबर पद्धतीने न्यूट्रल पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहायचा आहे तिथे, व जास्त करून तुम्हाला पॉझिटिव्ह बातेच लिहायचे आहेत. पहा, कारण पॉझिटिव्ह गोष्टी का म्हटलं मी, तर अगदीच पहा, आज घडीला जर तुम्ही पाहिलात म्हणजे ज्यावेळेस पॉलिटिकल व्यक्तीचं ज्यावेळेस तुम्ही भाषण पाहता ना, आता राहुल गांधीचं भाषण पहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण पहा, त्यांनी काय म्हणतात, अगदीच आरक्षणाबद्दल पण बोलतात किंवा आपल्या देशामध्ये एवढी समस्या आहे, एवढं प्रॉब्लेम आहेत, बेरोजगारीची संख्या वगैरे वाढलेली आहे, दरडोई उत्पन्न कमी झालेलं आहे, हे संपूर्ण बोलतात. पण ते सोल्युशन देतात का, लगेच सोल्युशन देतात का त्याच भाषणामध्ये, तर बिलकुल देत नाहीत. मग ते सोल्युशन देण्यासाठी कोणाची गरज आहे, तर आपली गरज आहे. तिथं IAS अधिकाऱ्याची गरज काय आहे, किंवा तुम्हाला IAS अधिकारीच का बनायचं आहे, तर हेच गरज आहे ना, सोल्युशन तुम्हाला देणं गरजेचं आहे. यासाठी आपला IAS व्हायचं. त्यामुळे पहा, तुम्ही दोन्ही म्हणजे बायस्ड ओपिनियन वगैरे देण्यापासून थोडंसं तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. डन. त्याच्यानंतर येतं मम्मीफाईड मध्यम वर्ग. मम्मीफाईड याचा शब्दाचा अर्थ तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या, चेतना शून्यता. ओके, चेतना शून्यता म्हणजे चेतना मेलेला व्यक्ती, त्या पद्धतीने चेतना शून्यता. आता पहा, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण आपण याबद्दल चर्चा केलेली आहे, तरी देखील परत एकदा, हा आहे पिरॅमिड. ओके, इथं आहे गरीब वर्ग, त्यानंतर येतो याच्यावर थोडासा उभारलेला मध्यम वर्ग, आणि याच्यावरचा कळस असलेला श्रीमंत वर्ग. मग मी तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये वगैरे म्हटलेलं होतं की सत्ता कोणाचीही येवो, यांना फरक पडत नाही, श्रीमंत वर्गाला काहीच फरक पडत नाही, त्यांच्याजवळ तशा पद्धतीने टेंडर्स वगैरे येत राहतात, त्यांना काहीच आवश्यकता नाही, म्हणजे आवश्यकतेचं नाही आहे श्रीमंत वर्गाचं. बरोबर. हे जो मध्यम वर्ग आहे हे काय करतात, टॅक्स भरत असतात, आणि गरीब जनतेला काय पहा, अगदी रोजच्या रोटीचं पडलेलं असतं, त्यामुळे यांच्यावरती काय पहा, रेवडी वाटप वगैरे जे आहे ते जास्त पद्धतीने गरिबांवरती तिथं प्रयोग केला जातो. डन. तिन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. मग आता परवा दिवशीचं तुम्ही न्यूजपेपर ऐका, त्या न्यूजपेपरमध्ये मी याच्यापूर्वी पण म्हटलेलं होतं की आपण जे GDP ग्रोथ रेट कमी झाला आपला, किंवा GDP 5.4% जी आलेली आहे, घसरण झालेली आहे, त्याबद्दल एक आर्टिकल येईल, त्यावेळेस आपण नक्की चर्चेला घ्यायचा. मग आज आलेला आहे आर्टिकल, त्याला आपण नक्की चर्चेला घेऊयात. तर झालेलं काय पहा, ह्या चालू वर्षामधील जे तिसरा तिमाही म्हणजे क्वार्टरली GDP ग्रोथ जी असते ना, त्यामध्ये भारत देशाची जी GDP आहे ती खूप कमी झालेली आहे. आता GDP म्हणजे काय, तर तुम्ही फॉर्म्युला लक्षात घ्या, चिकझम, C+, एकच मिनिट, C+I+G+
एक्स मायनस एम इज इक्वल टू GDP. आता अगदीच दुसरे पण मेथड असतात पहा, पण जास्त करून हा परीक्षेला वगैरे विचारला जातो. ओके, हा फॉर्म्युला फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आता हे काय म्हणत आहे हे समजलं नसेल तर एकदा प्लीज पाहून या. तर पहा, सी म्हणजे काय, कन्झम्पशन. ओके, आपण जे कन्झम्पशन करतो त्याबद्दल आहे. त्यानंतर ही आहे इन्व्हेस्टमेंट, एखाद्या व्यक्तीने कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट वगैरे केली त्याबद्दलचं आहे. त्यानंतर ही जी म्हणजे गव्हर्नमेंट स्पेंडिंग. ओके, गव्हर्नमेंट आपल्यावरती जेवढा खर्च वगैरे करत आहे त्याला म्हणतात. आणि एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. ओके, म्हणजे आपण 100 रुपयेवरची वस्तू घेतली व 100 रुपयेचं जर इथं इम्पोर्ट केलं. ओके, म्हणजे सॉरी एक्सपोर्ट म्हणजे 100 रुपयाची वस्तू विकली आणि 100 रुपयाची जर वस्तू घेतली तर हे काय होतं पहा, 0 होतं. त्यामुळे व्यापारी तूट पण इथं खूप महत्त्वाची आहे. ओके, आता जसं चायनामधून आज घडीला जर तुम्ही व्यापारी तूट पाहिलात तर आपल्या देशाचं कशी कंडिशन आहे हे माहितीच आहे. बरोबर, आपण चायनामधून जास्त देतो चायनाला की घेतो, तर अगदीच पहा आपल्याकडे येणारी जी कंडिशन आहे ना ती जास्त आहे. 200 रुपयेचा आपण घेऊन येतो आणि 100 रुपयेचा आपण विक्री करतो. बरोबर, मग इथं काय होतं पहा, इथं -100 होतं. हे अशा पद्धतीने आहे. डन. मग अगदीच जर तुम्ही पाहिलात हे काय, कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट स्पेंडिंग आणि इथं व्यापारी तूट, ह्या गोष्टीवरून काय काढली जाते, GDP काढली जाते. पहा, म्हणजेच काय, एकंदरीत जर तुम्ही GDPची संकल्पना, आता ही फॉर्म्युला टाईप झालं व परीक्षेला हा फॉर्म्युला विचारला जातो. बरं, UPSC तर भरपूर वेळा हा फॉर्म्युला विचारलेला आहे, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवायचा होता तुम्हाला. मग काय म्हटलं मी, GDPला आपल्या जर साधारण भाषेत जर बोलायचं म्हटलं तर एकंदरीत आपल्या प्यारा भारतमध्ये जेवढ्या वस्तू निर्माण झाल्या आणि कन्झम्पशन झालं त्याला आपण GDP म्हणतो. मग आता पहा, ही कार बनली. ओके, ही कार आहे. मग या कारला आपण GDPमध्ये गणतो का, तर बिलकुल गिनतो. पहा, मग ती तशाच धर्तीवर पहा. आता मध्यम वर्ग, मी काय म्हटलं इथं चार्ट जो काढलाय, श्रीमंत वर्गाला आपण गिनायचंच नाही, कारण श्रीमंत वर्गाकडे ऑलरेडी पैसे असतात. कोणताचंही सरकार असू द्या, त्यांना काही हे नसते, फरक पडत नाही. पण मध्यम वर्गावरचं इथं खूप इम्पॅक्ट पडतो. जसं की पहा, आता जे कार जी घेणार आहेत ते कोण घेणार आहे, गरीब जनता घेईल का मध्यम वर्ग घेईल, तर अगदीच मध्यम वर्ग घेईल. पहा, त्यानंतर बाईक जर घ्यायचं म्हटलं तर अगदीच मध्यम वर्ग घेईल. म्हणजे जे काही कन्झम्पशन वगैरे आहे ना ते कोण घेतात, तर अगदी मध्यम वर्ग जास्त पद्धतीने कन्झम्पशन करतो. त्यामुळे मध्यम वर्गाकडे आपल्याला थोडंसं जास्त जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. पण आज घडीला भारत सरकार काय म्हणतं की आपल्याला $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे. मग बनेल का बरं, तर बिलकुल बनेल. कारण श्रीमंत त्यांनी कन्झम्पशन ऑलरेडी केलेलं आहे ना, त्यामुळे आपली अर्थव्यवस्था मोठी करायची ते काही जास्त हे नाही आहे. पण GDP वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, GDP कोणामुळे वाढेल, तर ह्या मध्यम वर्गामुळे वाढेल. आणि तुमची अर्थव्यवस्था वाढेल ती कोणामुळे, ह्या श्रीमंत व्यक्तींमुळे वाढेल. श्रीमंत व्यक्तीमुळे कसं अर्थव्यवस्था वाढेल, म्हणजेच काय, अर्थव्यवस्था वाढेल म्हणजे काय, तर जास्त पैशाची आपली अर्थव्यवस्था असणे. व अदानी श्रीमंत झाले म्हणजे भारत देश श्रीमंत झालाच ना, अगदी तसंच आहे. पण GDP वाढणार आहे का, तुमचं उत्पादन वगैरे तिथं वाढणार आहे का, तर बिलकुल वाढणार नाही. पहा, अदानी श्रीमंत झाले त्याचा भारत देश श्रीमंत होईल असं नक्कीच होईल तिथे, कारण फक्त तिथं आकडेवारी दाखवायचं आहे ना. हे गरीब किती राहिले किंवा मध्यम वर्ग किती राहिले याबद्दल त्याची काहीच देवाणघेवाण नसते. म्हणजे ज्यावेळेस अर्थव्यवस्था आपली $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असते ना, त्यावेळेस फक्त श्रीमंतांचा विचार केला जातो. ओके, मध्यम वर्ग आणि गरीब वर्गाचा तिथं विचार बिलकुल केला जात नाही. कारण आज घडला जर तुम्ही पाहिलात किती जनता आहे, आपली 80 करोड जनता जी आहे ती गरीब आहे. म्हणजे अगदीच राशनवरती ती उदरनिर्वाह करते. बरोबर आहे. आणि मध्यम वर्गांचं काय सीन आहे, तर अगदी पहा, यांच्याकडे कार खरेदी करायला वगैरे पैसे नाहीत किंवा बाईक खरेदी करायला वगैरे पैसे नाहीत. यामुळे हे काय करत आहेत पहा, टॅक्स बरोबर होतच त्याच्या पद्धतीनेच त्यांची हालत वगैरे होत आहे. ओके, या कारणानिमित्त जर GDP वाढवायची असेल तर मध्यम वर्गाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता थोडंसं आणखीन याला जर इलॅबोरेट जर इश्यू मी केला तर नेमकं होणार आहे काय आहे पहा, ही जी कार बनवलेली आहे ही कार कोण, आता अगदीच थोडंसं हे टेम्पोच झालेलं आहे, पण ठीक आहे. आता हा जो टेम्पो आहे या टेम्पोला GDPमध्ये गिनलं जातं. बरोबर आहे. पण हा टेम्पो श्रीमंत व्यक्ती घेईल का, तर बिलकुल घेणार नाही. मग जर हा टेम्पो मध्यमवर्गीय व्यक्तीने जर खरेदी केला ना, तर याला GDPमध्ये तिथं काय होतं पहा, GDPमध्ये तिथं दर्शवलं जातं व GDP आपल्या देशाची वाढू शकते. पण सध्याला काय होत आहे, तर मध्यम वर्ग टॅक्स भरत आहे. टॅक्स भरल्यामुळे आता अगदीच तुम्ही लास्ट इयरला पाहिलं असाल की आपण टॅक्स देतो USA टाईप आणि आपल्याला सुविधा कोणासारख्या मिळतात सोमालिया टाईप. अशा पद्धतीने स्टेटमेंट खूप गाजलेलं होतं पहा. म्हणजे आपण टॅक्स भरभरून देतो पण सुविधा मिळतात का, तर बिलकुल मिळत नाहीत. मग मध्यमवर्गीय जे व्यक्ती आहे त्यांनी 100 रुपये एवढी त्यांची जर इन्कम असेल, त्यापैकी जर तो व्यक्ती 50 रुपये जर टॅक्सच भरत असेल, जसं की GST असेल, त्यानंतर अल्कोहोल जर कन्झम्पशन त्याचं असेल तर त्यावरती व्हॅट लागतं. म्हणजे ह्या संपूर्ण गोष्टी, त्यानंतर अगदीच पहा
त्यावरती पण टॅक्स लागतं. मग 100 रुपयेपैकी जर 50 रुपये तो व्यक्ती जर टॅक्स देत असेल आणि महागाईमध्ये जर त्याला घर खर्च वगैरे चालवायचा असेल तर मग तो नक्कीच ही गाडी वगैरे खरेदी करू शकेल का मध्यमवर्गीय? तर बिलकुल खरेदी करणार नाही ना. मग पहा, ही गाडी खरेदी होणार नाही म्हटल्यानंतर GDP इथं वाढेल का? आपल्या देशाची वाढणार नाही. मग GDP तिथं वाढणार नाही. मग त्याच्यानंतर पहा, ही जी गाडी बनवणारा जो कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये जे काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना सॅलरी वगैरे मिळेल का? ती सॅलरी कमी होईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखीन जर तुम्ही पाहिलात तर ही जी कार बनवण्यासाठी जे पार्ट बनवणार होते म्हणजे जे स्टील इंडस्ट्री वगैरे त्याला कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळेल का? तर तिथं पण कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळणार नाही. मग ते जे पार्ट्स बनत होते पूर्वी, मग ते पार्ट्स बनल्यानंतर पण आपलं काय GDP मध्ये योगदान होत होतं. मग ते पण आता योगदान राहिलेलं आहे का? बिलकुल नाही. मग अशा पद्धतीने मध्यमवर्गीयावरती जास्त टॅक्सेशनचं भार पडलं पहा आणि आपल्या देशाची महागाई इथं वाढली बेसिकली. ओके, या कारणानिमित्त आपल्या GDPचे काय होत आहेत, ही हाल होत आहे हे आपल्याला बेसिकली सांगता येतं. कारण मागच्या 14 महिन्यामधील जास्त महागाई कोणत्या? या महिन्यात आपल्याला पाहायला मिळाली. बरोबर, 6.4% महागाईचा दर आलेला आहे आणि 5.4 ही GDPचा दर आहे. म्हणजे पहा ना तुम्ही, एकीकडे महागाई खूप दिवसेंदिवस वाढत आहे. त्या कारणानिमित्त पहा, जे मध्यमवर्गीय आहे ना तो गाडी वगैरे खरेदी करण्याचं स्वप्न पाहू शकत नाही आज घडीला व टॅक्समध्ये त्याचा भरपूर जास्त पैसा जात आहे. मग ह्या सिच्युएशनमुळे काय झालेलं आहे, जो GDPचा दर आहे ना तो कमी झालेला आहे. मग आता हा एक बेसिकली आपला सिच्युएशन इथंच पाहता आली की GDPचा दर कशामुळे कमी झाला. मग आता लेखक काय म्हणत आहेत तिथे, तर चेतनाशून्य झालेला आहे मध्यमवर्ग, असं का म्हटलेले आहेत लेखक? तर पहा, आपल्या जगभरामधील जेवढ्या क्रांती झाल्या ना त्या हे मध्यमवर्गीयांनी घडून आणलेल्या क्रांत्या आहेत. ओके, मध्यमवर्गीय लोकांनीच ह्या क्रांती घडून आणल्यात. जसं रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती असू द्या, ओके, यांनीच घडवून आणलेत. कारण श्रीमंत वर्ग, सरकार कोणाचं पण असो, श्रीमंत वर्ग आरामशीर असतो. गरीब वर्ग, 80 करोड जनता आपली गरीब वर्ग आहे. पण यांना पहा, आपल्या पोटाचा प्रश्न असतो, राशन मिळत आहे त्यावरती खुश आहेत. ओके, पण मध्यमवर्गीयच पहा थोडंसं राजकारणात वगैरे लक्ष देतात, यामुळे इथं इम्पॅक्ट जास्त आहे. पण आज घडीला मध्यमवर्ग पण काय झालेला आहे पहा, चेतनाशून्य झालेला आहे. त्यांना कोणत्याचा गोष्टीचा फरकच पडत नाही आहे. ओके, त्यांना कोणत्या गोष्टीचा फरक पडत नाही आहे. जसं की आता देशापुढे महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत, तर अगदी पहा, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. ओके, ह्या प्रमुख समस्या आहेत. GDP खालावत चाललेली आहे, ह्या समस्या प्रमुख आहेत. तरी पण आपण काय करत आहोत, बटेंगे तो कटेंगे, ये खाई तो सेफ आहे. त्यानंतर कोणत्या मशिदीखाली काय आहे, त्यानंतर दर्गा तिथं काय आहे, ह्या प्रश्नांवरती आपण काय करत आहोत सध्याला पहा, प्रश्न आपले तिकडे डायव्हर्ट वगैरे करत आहोत. मग यासाठी जो मध्यम वर्गाला क्रांती करायची गरज होती तो वर्ग काय झाला आहे, चेतनाशून्य झालेला आहे, असं इथं असं इथं लेखक बेसिकली सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. व पहा, हा लेख काही मी स्वतःहून बोलत नाही आहे किंवा हा लेख गव्हर्नमेंटच्या विरोधात वगैरे तसा काहीच नाही आहे. कारण पहा, हा जो लेख आहे ना तो केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांनी स्वतःनी मान्य केलेला आहे हा लेख. ओके, म्हणजे मला काही यामध्ये जास्त पडलेलं नाही आहे, पण अगदी केंद्र सरकारचे आर्थिक मुख्य सल्लागार यांचंच इथं जर अशा पद्धतीने मत असेल तर अगदी आपला थोडंसं विचार करणं खूप गरजेचं आहे व ही काळाची गरज आहे. व मागच्या परवा दिवशीचं तुम्ही वाटल्यास एकदा हे वाचून घ्या, परवा दिवशीचा आपला एकदा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये पण मी तेच म्हटलं की सरसंघचालक यांनी पण तेच म्हटलं की बाबा तुम्ही प्रत्येक मस्जिद किंवा प्रत्येक दर्ग्याच्या मागे वगैरे लागू नका. आता आपला विकसित भारत व्हायचा आहे व विकसित भारत व्हायचा असेल तर थोडंसं दुसऱ्या गोष्टींकडे फोकस असणं गरजेचं आहे. जसं की जीडीपीला जर आपल्याला आणायचं असेल किंवा GDPला जर आपल्याला थोडंसं जास्त इन्क्रीज जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या देशाची पहिल्यांदा इकॉनॉमी सरळ करणं म्हणजेच काय, तर महागाई कमी करावं लागेल. बरोबर, महागाई जर कमी केला तर मध्यम वर्गाकडे थोडासा पैसा उरेल. मग पैसे उरल्यानंतर तो व्यक्ती जाऊन कार खरेदी करेल किंवा हे टेम्पो खरेदी करेल, मग बाईक खरेदी करेल. ओके, मग ती बाईक किंवा टेम्पो वगैरे जर खरेदी केला तर ती जी कारखाना आहे त्या कारखान्यामधील कामगारांना पण तिथं काम मिळेल. ओके, पहा, महागाईचे इम्पॅक्ट कशा दुसऱ्या गोष्टींवरती वगैरे आहेत. मग अगदी तशाच पद्धतीने जर गेलात तुम्ही पुढे तर काय, आपली अर्थव्यवस्था पण सुधारेल. GDP सुधारली म्हणजे अर्थव्यवस्था सुधारली. आणि आता पहा, आपली इकॉनॉमी सुधारली, आपली इकॉनॉमी $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली म्हणजे आपलं देश सुधारला असं होत नाही. ती फक्त आकडेवारी आहे. ओके, फक्त ते आकडेवारी म्हणजे काय, श्रीमंत व्यक्ती जरी अदानी जरी श्रीमंत झाले तरी आपली $5 इकॉनॉमी 2030 पर्यंत आपण लक्ष्य गाठू शकतो. परंतु ही जी 80 करोड जनता गरीब आहे त्यांचं काय करायचं आणि हे जे मध्यम वर्ग आहे यांचं काय करणार. आणि पहा, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त मोठा वर्ग कोण आहे तर हा मध्यम वर्ग आहे. श्रीमंत वर्ग अगदी 100 इतके असतील म्हणजे बोटावर मोजणे इतके श्रीमंत व्यक्ती असतात, पण मध्यम वर्ग जास्त असतो आपल्या देशामध्ये आणि गरीब जनता 80 करोड आहे हे ऑलरेडी आपल्याला समजलेलं आहे. ओके, तर या बेसिसवर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की GDP जर आपल्याला इन्क्रीज करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्याला महागाई आटोक्यात आणणं गरजेचं आहे. महागाई आटोक्यात झाल्यानंतर संपूर्ण गोष्टी वगैरे तिथे तशा पद्धतीने सुरळीतरित्या चालतील. पण आज घडीला जर तुम्ही आपलं केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार जर पाहिलात तर पहा, मध्य प्रदेशमध्ये
किंवा छत्तीसगडमध्ये कुठेही जा तुम्ही, मध्य प्रदेशमध्ये आली लाडली बहिणा, महाराष्ट्रात आली लाडकी बहीण, झारखंडमध्ये गेली ती मेरी मैया, अशा पद्धतीने जर योजना आल्या तर प्रॉब्लेम काय होत आहे, ह्या योजना आल्यानंतर डायरेक्टली गरीब जनतेच्या हातात पैसे वगैरे येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे, माझा त्याला काही विरोध नाही आहे. पहा, किंवा 2019 साली पहा PM किसान योजना आली, ही चांगली गोष्ट आहे. पण आपलं जे GDPला वगैरे सुधारायचं असेल किंवा आपल्या देशाचा जर विकास करायचा असेल ना, तर आपला ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन गरजेचं नाही, तर गरिबांच्या हाताला पण कामं असणं गरजेचं आहे. त्यानंतर मध्यमवर्गीयांना पण थोडंसं तिथे महागाई आटोक्यात आणून चालना देणं गरजेचं आहे. मग त्यामुळे पहा, आपल्या देशामध्ये आज घडीला जर तुम्ही सिच्युएशन पाहिली किंवा आपल्या देशाच्या समोरील जे मोठे मोठे प्रश्न कोणते आहेत, तर ही महागाई वगैरे ही प्रश्न आहेत, पण त्याबद्दल कुणी बोलायलाच तयार नाही आहे. हा खूप मोठा एक आपल्याकडे इश्यू झालेला आपला बेसिकली सांगता येतं. ओके, व आपण चर्चा दुसरीकडे होत आहे. व पहा, डायरेक्टली जर आपण गरीब जनतेला वगैरे जर पैसे दिले ना, त्याचा इम्पॅक्ट काय होत आहे, तर GDP तिथं वाढत होत नाही आहे. पहा, GDPमध्ये वाढ होऊ शकत नाही, कारण तुम्ही जोपर्यंत महागाई कमी करत नाही ना, तोपर्यंत GDP वाढणार नाही. हे एक शाश्वत सत्य आहे. व मध्यम वर्गाला तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, स्टेप्स उचलणं गरजेचं आहे. ओके, पण सध्याला सरकार पण तशा पद्धतीने राहिलेलं आहे. व जी निवडणूक झाली महाराष्ट्रामधील, व त्या महाराष्ट्राच्या निवडणुकीने तर हे सिद्धच केलेलं आहे की मध्यम वर्ग जो आहे तो अगदीच झोपलेलाच आहे. कारण अगदी त्यांना काही इम्पॅक्टच पडत नाही, महागाई वाढली काय न वाढली काय. ओके, त्यांनी तशाच पद्धतीने पुढे जाण्याचा इथं बेसिकली प्रयत्न करत आहेत. म्हणजेच काय, मध्यम वर्ग जो आहे ना, तो आता चेतनाशून्य झालेला आपला इथं बेसिकली लेखक म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. आय होप हा लेख थोडंसं तुम्हाला समजलेला असेल. बाकी पहा, थोडं वैचारिक तुम्हाला मतभेद आपले नक्कीच झाले असतील, पण मी हा लेख लिहिलेला नाही आहे, किंवा फक्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व मुख्य आर्थिक सल्लागार, देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या विचारांनी हा लेख लिहिण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मला तुम्ही काही म्हणू नका, तर जे काही आहे ते केंद्र सरकार वगैरे आहे. ओके, तर अशा पद्धतीने आता आपण इथं थांबूयात. कारण पहा, सध्याला माझं BSNLचं जे तुम्हाला सांगितलं ना, वायर तुटलेलं आहे, व आज कदाचित आज ती नीट करतील. ओके, मग 10च्या नंतर वगैरे हे होईल. पण आता सध्याला 7-8लाच तुम्हाला जर लेक्चर जर अपलोड करायचं असेल मला, तर थोडंसं मोबाईल इंटरनेटचा सहारा घ्यावा लागेल. त्यामुळे आता इथं थांबतोय. बाकी पहा, हा लेख प्लीज हा पण एक खूप IMP आहे, ते एकदा प्लीज तुम्ही स्वतःहून वाचून घ्या. त्यानंतर इंडियन एक्सप्रेस पण आपण कंप्लीट करत नाही आता आज, कारण थोडेसे इश्यू झालेले आहेत. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.